आज माझ्या गुरुचरित्र पारायणाचा 6वा दिवस होता आणि आजच्या नियमाप्रमाणे मला 36 ते 43 असे अध्याय वाचन करायचे होते, परंतु मी एक अध्याय जास्त वाचण्याचा निर्णय घेतला का त्यालाही खूप महत्त्वाचं कारण आहे। नेहमी माझी ड्यूटी मॉर्निंग किंवा इव्हनिंग असते, पण आज अचानक माझी ड्यूटी नाईट शिफ्टमध्ये लावलेली। नाईट शिफ्ट म्हणजे रात्रीचे 8 ते मॉर्निंगचे 8। गुरुपौर्णिमेच्या उद्यापनाचा ब्रह्ममुहूर्त निघून जाणार होता हे मला आधीच लक्षात आलेलं, त्यामुळे मी ठरवलं की मी आज एक अध्याय जास्त वाचते की जेणेकरून उद्या माझ्यावर जास्त लोड येऊ नये, कारण उद्यापनाच्या दिवशी खूप सारी कामं असतात, प्रसाद नैवेद्य सर्व काही बनवायचं असतं त्यामुळे। आणि नाईट शिफ्ट असल्यामुळे आज माझ्याकडे दिवसभर थोडा टाइम होता, त्यामुळे मी बेसन पिठाचे लाडू बनवायचं ठरवलं। लाडू बनवायचं म्हटलं तर मला तर लाडू येत नव्हते, म्हणून मग मी मम्मीकडूनच बनवून घेतले। त्यानंतर मी एका साईडला गुलाबजामुन आणि कोथिंबीर वडी सुद्धा बनवून घेतली। घरातील सर्व कामे, संध्याकाळचं जेवण वगैरे बनवून सर्व काही करून मी संध्याकाळी नाईट शिफ्टसाठी ऑफिसमध्ये गेली। तिथेही जाऊन थोडंफार काम केलं आणि त्यानंतर झोपी गेली, लवकरच झोपी गेली। लवकर म्हणतं तरी पण 1 ते 2 वाजले आम्हाला झोपायला कामं करून सर्व सकाळी। आणि ऑफिसवाल्यांनी माझ्यासाठी एक खूप चांगली गोष्ट केली होती की ते मला मॉर्निंगला 5 वाजता सोडणार होते। मी त्यांना रिक्वेस्ट केलेली त्यामुळे, आणि त्यांनी माझी ती रिक्वेस्ट खूप चांगल्या प्रकारे ऐकली, हेच मला खूप भारी वाटलं। आणि अशा प्रकारे माझ्या पारायणाचा 6वा दिवस पूर्ण झालेला आहे। तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ।